सुरेश जैन यांचा भाजपला पाठिंबा, मात्र प्रचारापासून दूर राहणार स्मिता वाघ यांना मतदान करण्याचं समर्थकांना आवाहन. मोदींच्या मंत्रिमंडळात पंकजा मुंडेंच्या समावेशासाठी मी स्वतः प्रयत्न करणार, अजित पवारांची ग्वाही. बजरंग सोनवणेंवर तुफान हल्लाबोल. आदित्य ठाकरेंवर टीका करताना नितेश राणेंची जीभ घसरली. आक्षेपार्ह भाषेत टिप्पणी तर प्रियंका चतुर्वेदींवर राणेंची टीका. मी आणि उद्धव ठाकरे भाजपच्या आसपासही फिरकणार नाही. पंतप्रधान मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर. इंग्रजांना घालवलं मोदी काय चीज, शरद पवारांची घणाघाती टीका. तर अर्थव्यवस्थेमध्ये मोदींनी इंग्रजांनाही मागे टाकलं, मुख्यमंत्री शिंदेंचा पलटवार. सरकार बनवण्यासाठी मोदींना शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची मदत लागू शकते. मोदींच्या ऑफरवर एकनाथ खडसे यांचं वक्तव्य. मोदी पुन्हा निवडून आल्यास उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जींसह सर्व विरोधक जेलमध्ये जातील, अरविंद केजरीवालांचा आरोप. असे खुखार घराबाहेर पाळून ठेवल्यात. नवनीत राणांचा ओवैसी बंधूंवर जोरदार पलटवार. कितीही गुन्हे दाखल झाले तरी मी घाबरत नाही, ओवैसींवरही गुन्हा दाखल करण्याची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गट आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांची एकमेकांविरोधात घोषणाबाजी. मनसेच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा, अंबादास दानवेंचा हल्लाबोल. छत्रपती संभाजीनगरच्या देवलाईमध्ये गाड्या पेटवतानाचा व्हिडिओ समोर. अफवांवर विश्वास ठेवू नका, पोलिसांचं आवाहन. वीस दिवसांपासून पाणीपुरवठा न झाल्यानं लासलगावमध्ये कडकडीत बंद. मतदानावर बहिष्कार टाकण्याचाही इशारा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.